आज आपण कमी मेहनतीमध्ये झटपट बनणारे, खायला स्वादिष्ट असे आणि भरपूर दिवस टिकणारे शेंगादाण्याचे लाडू आणि शेंगादाण्यापासून पोळ्या कशा तयार करायच्या ते आज आपण पाहणार आहोत। स्वागत आहे आपल्या सर्वांचं क्रिएटिव्ह बाईट्स या आपल्या यूट्यूब चॅनलवर। आपण आता ह्या शेंगादाण्याच्या पोळ्या केलेल्या आहेत। 3 ते 4 दिवस ते आरामात टिकतात आणि थंड झाल्यानंतर सुद्धा कडक राहतात आणि सारण आतपर्यंत शेवटपर्यंत आपलं पोचलेलं आहे पोळीमध्ये, त्यामुळे खायला एकदम स्वादिष्ट लागते। त्यासाठी आपण 1 वाटी म्हणजे 200 ग्रॅम मैदा आणि 200 ग्रॅम गव्हाचं पीठ, एका घरामध्ये कुठली पण वाटी असेल तर एका वाटीच्या प्रमाणामध्ये तुम्ही सम प्रमाणात घेऊ शकता आणि 1 चमचा मीठ घातले चवीसाठी आणि 1 पळी तेल घातले मोहनसाठी, ज्यामुळे आपली पोळी क्रिस्पी खुसखुशीत होईल। हे सर्व तेल पिठाला व्यवस्थित लावून घ्यायचं आणि अशा मुठीमध्ये आपलं पीठ आलं की समजायचं की आपलं व्यवस्थित आपलं पीठ झालेलं आहे, ज्यामुळे आपली पोळी नंतर क्रिस्पी होईल। आता आपण पाणी आपल्याला अर्धा ग्लास लागले या सर्व मिश्रणाला। आता हा आपण गोळा तयार करू। सर्वप्रथम आपण रेसिपी तयार करताना प्रथम कणिक मळून ठेवायची, म्हणजे बाकीची प्रोसिजर होऊपर्यंत कणिक व्यवस्थित भिजते। आणि आता शेंगादाणे आपण भाजून घेणार आहोत। आपण या रेसिपीला जेवढा मैदा, जेवढा गहू, गव्हाचं पीठ तेवढंच शेंगादाणे घेतले। आपण आता 400 ग्रॅम शेंगादाणे घेतलेले आहेत। हे शेंगादाणे भाजून घेतलेत आणि आता थंड करून आपण हे मोजून घेतोय। 2 कप आपले शेंगादाणे आपल्याला पाहिजे भाजलेले। हे थंड झालेले शेंगादाणे आहेत, भाजलेले थंड झालेले। आणि आता आपण यांची टरफल काढून घ्यायचे आणि यांना चाळणीने चाळून घ्यायचे। शेंगादाण्यामध्ये फायबर भरपूर प्रमाणामध्ये असतं आणि ज्या पदार्थामध्ये फायबर असतं ते आपल्या पचनासाठी अतिशय चांगलं असतं। मुलांच्या आरोग्यासाठी, डोळ्यासाठी आणि मेंदूसाठी शेंगादाणा अतिशय उत्तम असतो। आता परीक्षेचे दिवस आहेत, तर अशा पद्धतीच्या शेंगादाण्यापासून तयार होणाऱ्या रेसिपीज तुम्ही मुलांना खायला देऊ शकता आणि हे पोटभरीचं आहे। शेंगादाण्याचा 1 लाडू तुम्ही मुलांच्या रोज डब्यामध्ये जरी दिला तरी मुलांना दिवसभर एनर्जेटिक वाटेल। आता आपण गूळ घेतोय। आपण गूळ पण जेवढे शेंगादाणे घेतले होते त्याच प्रमाणात घेतोय। 2 वाट्या आपण शेंगदाणे घेतले होते तर 2 वाट्या आपण गूळ घेणार आहोत। आता आपण डाळीचं पीठ घेतलंय। एक छोटा कप आपण डाळीचं पीठ घेतलेलं आहे, 1/4 कप वाला, आणि त्याच्यामध्ये तूप घेतलं 1 चमचा आणि पूर्ण ब्राऊन कलर येऊपर्यंत आपल्याला डाळीचं पीठ भाजायचं आहे। आणि आता आपण ह्याच्यामध्ये गूळ घातलाय 2 कप आणि 1/4 कप आपण पाणी घातलंय। आपल्याला गूळ मेल्ट करायचं आहे म्हणून आपण पाणी घातलेलं आहे। पाणी जास्ती घालायचं नाही आहे, आपल्याला गूळ वितळवायचं आहे तेवढं पुरतंच आपण पाणी घातलेलं आहे। आता आपलं पूर्ण गूळ वितळलेला आहे। आता आपण याच्यामध्ये शेंगादाण्याचा कूट मिक्सरला जो बारीक करून घेतला होता तो आपण घालणार आहोत। अशा पद्धतीनं आपल्याला शेंगदाण्याचा कूट जाडसर नाही ठेवायचा आहे, पूर्ण बारीक पावडर तयार करायची होती म्हणून आपण पावडर तयार केलेली आहे। आपल्याला नंतर पोळ्या लाटायच्या आहेत, त्यामुळे पोळी फुटू नये म्हणून आपल्याला शेंगदाण्याची पावडर तयार करायची आहे। आता आपण व्यवस्थित सर्व मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे। याला थोडासा थिकनेस आला पाहिजे। हे पूर्ण प्रोसिजर तयार व्हायला 10 मिनिट लागतात। कमी गॅसवर आपल्याला सतत ढवळत राहायचे। आपलं हे मिश्रण कच्चं पण नाही राहिलं पाहिजे आणि ओव्हर कुकिंग पण नाही झालं पाहिजे। त्यासाठी आपण एका ताटामध्ये छोटासा 1 चमचाभर आपण काढून घेतलंय आणि त्याचा जर लाडू तयार झाला तर आपलं गूळ व्यवस्थित आपला झालेला आहे असं आपण समजू शकतो। तर आपण गॅस बंद केला आहे आणि आपला थिक होत आलं आहे, याचा अर्थ आपला मिश्रण व्यवस्थित झालेलं आहे। हे जर पुढं जास्ती कुक झालं तर आपल्याला नंतर पोळ्या पण करायच्या आहेत, त्यामुळे आपल्याला थोडा गुळामध्ये सॉफ्टनेस पाहिजे, एकदम कडक नाही करायचं आहे। तर आता आपण एका ताटाला तूप लावून घेतलंय आणि त्याच्यामध्ये सर्व मिश्रण काढून याला सतत ढवळत राहायचे, नाहीतर याची आपली चिक्की तयार होईल।
आपल्याला चिक्की करायची नाही आहे, त्यामुळे सतत ढवळत राहायचं आहे, ही स्टेप मिस नाही करायची आहे। हे सर्व मिश्रण थंड झाल्यानंतर आपल्याला परत एकदा मिक्सरला बारीक करायचे आहे, कारण आपल्याला पोळ्या तयार करायच्या आहेत आणि पोळ्या करताना जाडसरपणा जर राहिला तर पोळी फुटणार। त्यासाठी आता हे सर्व थंड झालं आहे। आता आपण याचं हे सर्व मिक्सरमध्ये परत एकदा बारीक करून घेणार आहोत। शेंगदाण्यामध्ये प्रोटीन्सचं प्रमाण भरपूर असतं। भिजवलेले शेंगदाणे स्नायूंच्या वाढीसाठी आणि विकासासाठी खूप फायदेशीर असतात। 100 ग्रॅम जर शेंगदाणे खाल्ले तर तुम्हाला 25 ग्रॅम प्रोटीन मिळतं आणि प्रोटीन आपल्या आरोग्यासाठी मायक्रोन्यूट्रिएंट्सचं काम करतं। शेंगदाण्यामध्ये हेल्दी फॅट्स असतात, ज्यामुळे कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहण्यासाठी खूप मदत होते। त्याशिवाय मेटाबॉलिझम आपलं चांगलं होतं, ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित होतं, ज्यामुळे हृदयाला पुरेसं पोषण मिळतं आणि आपलं हृदय चांगल्या प्रकारे काम करतं। शेंगदाणे आणि गुळाचं बारीक केलेलं आपण मिक्सरमधून जे बारीक केलेलं मिश्रण आहे त्याचे आपण लाडू तयार करतो आहे। हे लाडू आपण महिना 2 महिनेसुद्धा आरामात राहतात आणि मुलांना तुम्ही डब्याला देण्यासाठी किंवा मधून कधी भूक लागली तर खायला अतिशय उत्तम आहेत। उपवासासाठी सुद्धा अतिशय चांगले आहेत आणि अशा आपल्या एका रेसिपीमधून आता आपल्या 2 रेसिपीज तयार होत आहेत। आपण हे शेंगदाण्याचे लाडू तयार करून घेतलेले आहेत आणि याच लाडूपासून आपण नंतर पोळ्या तयार करून घेणार आहोत। आता आपण एक लाडू तुम्हाला फोडून दाखवते, एकदम खुसखुशीत तयार झालेला आहे। आतमध्ये बिलकुल याच्या मॉइश्चर राहत नाही, त्यामुळे हा भरपूर दिवस टिकण्यासाठी अतिशय चांगला लाडू आहे। आपली कणिक आता भिजलेली आहे। ही कणिक आपण एक अर्धा पाऊण तास आपण व्यवस्थित भिजवलेली आहे। आता कणिक भिजली का ते चेक करण्यासाठीची एक ट्रिक आहे। कणिक केला ओढून बघायचं, अशी तार आलेली असली की समजायचं की आपली कणिक व्यवस्थित मळलेली आहे। कणिक जर चांगली मळलेली असेल तरच पोळ्या व्यवस्थित होतात, नाहीतर पोळ्या करताना तुटतात। ते एक कारण असतं आपली पोळी फुटण्या पाठीमागे। सारण जेव्हा आपण भरतो तेव्हा बऱ्याच वेळांची कणिक पोळी फुटते। त्या कणिक जर व्यवस्थित भिजलेली नसेल तर पोळी फुटते। आपण आता सर्व तयारी करून घेतलेली आहे। तवा ठेवला आहे, पीठ घेतलं आहे, तेल घेतलं आहे, पोळपाट लाटणं सगळं तयारी करून घेतलेली आहे। आता आपण लाटून घ्यायचे आहेत। अशा पद्धतीनं 2 छोट्या छोट्या पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत आणि त्याच्यामध्ये आपण तयार केलेले लाडू घालणार आहोत। अशा पद्धतीनं आपला लाडू बरोबर सेंटरला फोडून घ्यायचा। लाडू फोडून तयार करून अशा पद्धतीने सेंटरला आरामात फोडला की आपलं सारण आपल्याला भरपूर भरता येतं। चमच्याने डायरेक्ट भरायचं म्हटलं तर आपल्याला व्यवस्थित भरलं जात नाही, त्यासाठी आपण असे लाडू तयार करून घेतलेत। आपलं हे काम त्यामुळं खूप सोपं होतं। असं व्यवस्थित आतमध्ये भरून घ्यायचं आणि परत एकदा पोळी ती उचलून घ्यायची, म्हणजे सारण शेवटपर्यंत त्या पोळीमध्ये आपलं पसरतं आणि आपली पोळी पूर्ण सारणी व्यवस्थित आपली तयार होते। नाहीतर फक्त पोटातच आतमध्ये सारण राहतं आणि आजूबाजूचा भाग पांढरा राहतो, ज्यामुळे सारण व्यवस्थित पसरलेलं नाही तर पोळी खायला छान वाटत नाही आणि ती शेवटपर्यंत एक 5-6 दिवस आरामात कडक राहते जर सारण पूर्ण व्यवस्थित भरलेली पोळी असेल तर। नाहीतर जो भाग सारणाचा नसतो भरलेला तो भाग मऊ राहतो। पोळी जर आपल्याला कडक पाहिजे असेल तर आपल्याला सारण शेवटपर्यंत भरलेली असेल तरच आपली पोळी कडक खुसखुशीत आणि क्रिस्पी खायला लागते थंड झाल्यानंतर। आता असं लाटल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की आपलं सारण पूर्ण शेवटपर्यंत भरलेलं गेलेलं आहे का। आता जेवढा भाग आपल्याला पांढरा दिसतोय तेवढंच आपण कट करून घेतोय त्याला। आता आपण ही पोळी भाजून घेणार आहोत। या पोळ्या खूपच छान क्रिस्पी खुसखुशीत लागतात आणि हा गोडाचा जरी पदार्थ असला तरी खाल्ल्यानंतर जो गोड पदार्थ खाल्ल्यानंतर जो जड वाटतं किंवा थकवा येतो किंवा झोप येते असं काहीच या शेंगदाण्याच्या पोळीने होत नाही। उलट ही पोळी खाल्ल्यानंतर जास्त एनर्जेटिक वाटतं आणि पोट भरल्यासारखं वाटतं, भूक होत नाही। मुलांसाठी डब्याला देण्यासाठी परीक्षेच्या वेळेला आता मुलांना खायला देण्यासाठी अतिशय हेल्दी रेसिपी आहे। याच्यामध्ये आपण जास्ती तुपाचा तेलाचा वापर नाही केलेला।
गूळ आणि शेंगदाणा सर्व गोष्टी पौष्टिक वापरलेल्या आहेत. तुम्हाला मैदा नको असेल तर मैदा पण तुम्ही स्किप केला तरी चालेल. आपण अर्धा मैदा आणि अर्धा गव्हाचं पीठ अशा पद्धतीने ह्या पोळ्या बनवलेल्या आहेत. आपल्या सर्व पोळ्या तयार झालेल्या आहेत. आता मी मधली फोडलेली पोळी पण दाखवली आहे. लाडू पण आपण या प्रमाणामध्ये 25 लाडू तयार झालेले आहेत 400 ग्रॅमच्या शेंगदाण्यामध्ये. अशा पद्धतीचे आपण हे लाडू तयार करून ठेवू शकतो. जेव्हा पाहिजे आपल्याला खायचे असतील तेव्हा आपण या लाडूंपासून पोळ्या तयार करू शकतो. या पोळ्या तुम्ही फेस्टिवलला देवाला नैवेद्य दाखवण्यासाठी, घरी कोणी गेस्ट येणार असेल तर त्यांच्यासाठी आधी तयारी करून ठेवू शकता. ह्या पोळ्या गरमपेक्षा थंड जास्ती खायला छान लागतात, क्रिस्पी खुसखुशीत लागतात. तर तुम्हाला ही माझी शेंगदाण्याच्या पोळीची रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगा. आणि माझ्या रेसिपीज जर तुम्हाला आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.